आले कर सगळे? सर प्रीती आलेली नाहीये सर. तात्या इंचू पण आला नाही. बरं बरं. तर ऐका, पोळा झाला, महालक्ष्म्या झाल्या आणि गणपती बाप्पासुद्धा झाले. आता तुम्हाला घरी राहण्यासाठी आता कोणतंही कारण उरलेलं नाही. त्यामुळं आता प्रत्येकानं रेग्युलर यायचं. आलं का लक्षात? हां, काही दुम्मा द्यायचा नाही शाळेला, काही चाट मारायची नाही की सर असं झालं, सर तसं झालं, सर हे काम होतं, सर ते काम होतं. आता तुम्ही 7-8 दिवस मस्त विश्रांती घेतली बरं का? हां, त्याच्यामुळं आता अभ्यासाला म्हणजे सुरुवात करू. आणि आज आपण एकदम डायरेक्ट अभ्यासाला न सुरुवात करता तुमच्या डोक्याला आता कसे करंजा, लाडू, चकण्या, म्हणजे ते काय म्हणतात आहे, शंकरपाळे, बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू, हे लक्ष्मी फराळाचं असते का नाही, हे खाऊ खाऊ तुमचं आता बुद्धी थोडी मठ्ठ झाली असेल. हां, तर ती आपण थोडी आज जरा कमी करू. आलं का लक्षात? तर आज तुम्हाला मी काही इतिहासातले काही असे प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाची बरोबर उत्तरे द्यायची. सर मी काल महालक्ष्मीचं फराळ तुमच्या घरी आणून दिलं सर. कसं लागलं सर? बाबा, ती मी अजून खाल्लं नाही. मी संध्याकाळी खाईल ते आणि नंतर तुला सांगेल कसं लागलं ते. आलं का लक्षात? तुझ्या आईनं बनवलं म्हणल्यावर ते चांगलंच असणार आहे. आणि कसं लागलं, काय लागलं, लाडू कसा लागला, हे आता तू विचारणारा तास घालू नको. हां, तर मी आता एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. बापू बापू माहिती आहे ना? बापू सगळ्यांना माहिती आहेत. बापू कसे होते? हां, सांग रे कन्या. हां, हे महत्वाचा प्रश्न आहे सर. बापू एकदम रंगेल होते, रगेल होते आणि कधी कधी 90 घ्यायचे बापू, आणि 90 घ्यायचे आणि कधी कधी बिड्या पण वाढायचे सर. हां, बापूला 2 बायका होत्या सर, पण बापू रंगेलच होते सर. बापू म्हणजे लय खतरनाक. हां, अतिशय खतरनाक असणारं पात्र म्हणजे बापू. बाबा अजून काही बापू बद्दल? हां सर, मला एक बापू आहेत आणि माझ्या म्हणजे तसे तर 2 बापू म्हणतात, कारण एक आईच्या वडिलांना बापू म्हणतात आणि वडिलांच्या वडिलांना बापू म्हणतात. बापूच्या डोक्यावर एक सुद्धा केस नाही सर आमच्या, पण मथारा लय खतरनाक आहे सर. हां, अजूनही मथाऱ्याच्या अंगामध्ये किडा वळवळ वळवळ करत असतो सर. अरे वानेर तोंडिया, त्या बापूबद्दल नाही विचारायलो मी. तो हा बापू कसा आहे मला माहिती, सगळ्या जगाला माहिती आहे. बापू रगेल होते, रंगेल होते. हां, बापू बापू राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल विचारायलो मी. काय सर, तसं डायरेक्ट विचारलं ना. हां, बापू कसे होते? आता मला माहिती आहे का तुम्ही कोणत्या बापूबद्दल विचारायला ते? मला वाटलं माझ्याबद्दल विचारायले. तसं माझ्याचं कर्तृत्व काही कमी नाही. बरं बरं, जास्त शहाणपण नको करू. हां, अजून कोण सांगते बापूबद्दल? झिंगुट्या, तू सांग बरं. सर बापू म्हातारे होते सर. हां, आणि अरे वानेर तोंडिया, जरा व्यवस्थित सांग ना. बापू म्हातारे होते सर, असा एका रट्यात मुस्काळीत देईल का नाही तुले? हां, सर बापू म्हणजे महात्मा गांधी. हां, आणि महात्मा गांधींचं संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होतं सर. त्यांना सगळे बापू म्हणजे राष्ट्रपिता म्हणून ओळखायचे सर. आणि ते चरखा घेऊन सूत कातायचे सर. एकच पंचा असायचा सर, तेच नेसायचे आणि तेच पांघरायचे सर. त्यांच्या कमरेला एक घडी होती सर. आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं योगदान खूप छान होतं सर, म्हणजे खूप मोठं होतं सर. अहिंसा म्हणजे त्यांनी कुठलंही शस्त्र हातामध्ये घेतलं नाही, परंतु इंग्रजांना सळो की पळो करून सोडलेलं आहे सर. हां, आणि त्यांच्यामुळं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजे त्यांच्यामुळेच नाही तर अजूनही बरेचसे स्वातंत्र्यवीर आहेत सर. हां, त्यांच्यामुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे सर. बरं बरं, अजून कोणी काही दुसरं? बंट्या? नाही सर, मी बापूबद्दल नाही सांगू शकत सर. मी काही थोडं बापू वाचलेच नाही सर. फक्त आमच्या गावात बापूचे आहेत सर. महात्मा गांधीचा पुतळा आहे सर.
आणि मी एवढंच म्हणेल सर, ज्या कागदावर बापू असतात त्या कागदाला फार महत्व असते सर. म्हणजे ज्याला आपण पैसा म्हणतो सर. हां, खिशात नसतील बापू तर मग तुम्हाला कोणत्याही बाजारात तुम्हाला रुपयाचाही म्हणजे काही सामान भेटणार नाही सर. त्याच्यामुळे बापूला बापूचं तेवढं महत्व मला माहिती सर. अरे 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 अरे, काय तुमचं इतिहासाबद्दल ज्ञान, आणि इतकं शिकवलं तुम्हाला तरी तुमच्या डोक्यात काही फरक पडत नाही. तुमच्या डोक्यात निवळ भुसा भरला का रे? का किडे पडले तुमच्या डोक्यात? काळ्या पडल्या तुमच्या डोक्यात? तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं 4-4, 5-5 खेप शिकवावं, 5-5 खेप तुम्हाला महापुरुषांची माहिती करून द्यावं, तरी तुमचे हे हाल येतं. बापू रगेल होते एक म्हणते सर बापू असल्यावर तुम्हाला रुपयाची गरज पडत नाही. वानेर तोंडी हो. तू सांग बरं राजू. सर, महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते सर. हां, आणि त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होतं सर. बापूजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला होता सर. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं कार्य अतिशय मोलाचं होतं सर. हां, अहिंसेच्या मार्गाने त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं सर. आणि भारताला चले जाओची घोषणा त्यांनी इंग्रजांना दिली आणि इंग्रजांना भारतामधून सळो की पळो करून महात्मा गांधींनी सोडलं होतं सर. येऊ का गुरुजी? या 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 ते बंट्या सांगत होता मास्तरनं शाळेत बोलवलं म्हणून म्हणलं इथं जाऊन यावं. आमच्या मग वावराचे लय कामं असतात. पहिलेच काय केलं, या पावसानं सगळा वावराचा सगळा नाश करून टाकला. जिकडे पाहावं तिकडे वावरं खड्डून गेले, जिकडचं पाहावं तिकडचं सोयाबीन वाहून गेलं, हळद वाहून गेली, तूर वाळून गेली. म्हणजे आता काय शेतकऱ्याच्या जिंदगीत काही राहिलं नाही. तर तुम्ही कशाला बोलवलं होतं? अहो काय तुम्ही मला एक सांगा, शेती तुम्ही कशासाठी करता? कशासाठी म्हणजे? तुम्ही नोकरी ज्याच्यासाठी करता त्याच्यासाठी आम्ही शेती करतो, म्हणजे पोटासाठी करतो. बरोबर आहे. मग शेतीतलं पीक जोमदार, कसदार, हिरवगार राहण्यासाठी, चांगलं पीक येण्यासाठी तुम्ही काय करता? त्याच्यामध्ये खत घालता, फवारणी करता, वेळोवेळी कीटकनाशकाची फवारणी करता, हे का नाही? म्हणजे एकूण काय त्याच्यावर लक्ष ठेवता, हे का नाही? तसं तुम्ही तुमच्या बंट्यावर लक्ष ठेव जा. मी त्याला काय सांगितलं, त्या सगळ्या पोरांना त्या दिवशी सांगितलं की आपापली फी जमा करा. तर एक तर त्या गण्यासंग राहू तुमचं पोरगं बिघडा लागलं. आलं का लक्षात? आणि बरं जाऊ द्या, दोस्तानाचा विषय सध्याला, आणि तर हळूहळू मोठी होती. त्याला म्हणलं फी आणली का नाही, तर ते काय म्हणे माहिती का, आकडा लागू द्या म्हणे. बाबा म्हणले आकडा लागू दे, आणि आकडा लागल्याच्या नंतर मी तुला फी देतो म्हणले. मग सांगा बरं, हे काय धंदा आहे? तुम्ही म्हणजे आकडा म्हणजे मटका लावून तुम्ही लेकरावर काय संस्कार पाडणारा? अहो मास्तूर, मला एक सांगा, मी एकटं 4थी शिकलेला माणूस. ते आकडा काय असते आणि ते काय असते मला काहीच माहीत नाही. अहो तुमचं पोरगच म्हणे ना आकडा लागू द्या. मला थोडं माहिती आहे तुम्ही शिकलेला नाही शिकलेला, तुम्ही आकडा लावता नाही लावता. अहो आकडा लावू द्या म्हणजे त्याचं काय झालं मास्तूर, आमच्या शेतात एक विहीर आहे, बरोबर आहे? हां, आणि आम्ही त्या विहिरीचं पाणी पवऱ्यानं काढतो. म्हणजे बाटली असते, बाटली पवरा तर माहिती ना तुम्हाला. बाटलीला आपण दोर बांधून ती बाटली आडात सोडतो. आणि तेवढं माहिती मला, तेवढं सविस्तर डीपमध्ये जाण्याची काही गरज नाही. पुढचं बोला तुम्ही. मी पण शेतकऱ्याचं पोरगं आहे, मी काय आभाळातून डायरेक्ट मास्तर होऊन पडलो नाही. पुढचं सांगा. हां, तर ते पाणी काढता म्हणजे पाणी शेणता काय झालं, आमचा पवरा पडला विहिरीत पवरा पडल्याच्या नंतर मग घरी होता गळ. ते गळाचे काही जे असे आकडे असतात ते आकडे तुटलेले होते, म्हणून मी ते तारानं ते आकडे बनवत होतो. आणि तेवढ्यात हे आमचं इचितर काढता आलं आणि मला म्हणे बाबा फी द्या. मी म्हणलं अरे थांब आकडा लावू दे, असं एवढंच बोललो. त्यानं शाळेत येऊन वेगळं सांगितलं ना, मटका लावू द्या, आकडा लागू द्या. आकडा लागल्यावर बाबा म्हणले पैसे देतो, असं करतो तसं करतो. नाही तुम्ही हे पहा, तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हणू नका. एकदा यायला मी हाताखालून काढणार. अरे मधाड तोंडिया मास्तर, काहीच हरकत नाही, याला एकदा हाताखालून चांगलं काढा. हां, चांगलं म्हणजे चांगलंच काढा याला हाताखालून. बरं येतो मी, शेतात जाऊन फवारणी करायची. ऐकलं का बंट्या?
ऐकलं सर, ऐकलं, सगळं ऐकलं. तर कोणत्याही गोष्टीचा कोणताही अर्थ लावत जाऊ नको, वानेर तोंडिया. हां, तर मला एक सांगा, कुठं होतो आपण? अहो सर, आपण वर्गातच हो ना आपण. तुम्ही इतिहासात होते. हां. हां, तर काय करा, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची कोणतीच उत्तरं येत नाहीत. 2 वाक्यात तुम्ही बापू सांगायला लागले. बापूचं चरित्र लय मोठे आहे. आलं का लक्षात? हां, तर जरा पुस्तकं वाचा जरा. बापू वाचा जरा. बापू काय होते, बापू कसे होते. गण्या, तू जरा बापू वाच, तू जास्त वाच जरा. तुला जरा जास्त वाचायची गरज आहे. ते झिंगुट्यानं तरी बरं उत्तर दिलं, त्या राजून तरी बरं उत्तर दिलं. आलं का लक्षात? हां, बापू रंगेल होते आणि बापू रगेल होते आणि त्या आज्या कवाबी इकडं आज्या शाळेत आणायचा नाही. आज्या घरीच ठेवून द्यायचा तो. तू आज्याचं कर्तृत्व मला माहिती आहे. वानेर तोंडिया.